घरात कुठल्या टाईल्स लावायच्या, घरात कुठलं कार्पेट लावायचं असा विचार जर कोणी करत असेल तर हा ऑप्शन एक चांगला आहे. कधी पण तुम्ही ते कार्पेटचा रंग चेंज करू शकता, त्याचं डिझाईन चेंज करू शकता, वॉलला पण ते लावू शकता. त्याची टेक्नॉलॉजी जी यूज झाली आहे ती टाइम सिंक्रोनाइज मल्टिपल प्रोजेक्टर्सच्या थ्रू वॉल्स किंवा फ्लोअर्स मी वेगवेगळे इथे आणू शकतो. सॅमसंगनी ही टेक्नॉलॉजी यावर्षीच्या CES म्हणजे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस जे असतात त्याचा जो शो होतो त्यात इंट्रोड्यूस केला. आता हे घरातली खिडक्याची काचं ही सुद्धा डिस्प्लेच्या पद्धतीने लावू शकतो. हा ट्रान्सपरंट ग्लास डिस्प्ले असा कॉन्सेप्ट आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा तुम्ही यूज करू शकता. यांनी दाखव ही एक फ्लाइंग कार आहे. ही एका मोठ्या गाडीमध्ये म्हणजे कारपेक्षा मोठी त्याच्यात फोल्डेबल आहे. ही आपण एका गाडीमध्ये टाकून नेऊ शकता. ती जी कार दाखवली आहे ती ॲक्च्युअल कार आहे जी उडते. अमेरिकेत त्याला परमिशन नाही आहे म्हणून त्यांनी तिथे खाली ठेवली आहे, उडवून नाही दाखवली आहे. आणि मागे जे दाखवत आहे त्या स्क्रीनवर तिथे त्या गाडीमध्ये त्यांनी फोल्डेबल असं ती फ्लाइंग कार आणली, त्या गाडीनं काढली आणि लगेच 2 सीटर आहे, 2 जण बसू शकतात आणि फ्लाय करू शकतात. चायनामध्ये हे अलाउड आहे. आता याला रेग्युलेशनमुळे सगळीकडे काय उडवता येत. मागे दाखवलं आहे ती त्या गाडीतनं बाहेर काढली आणि जशी बाहेर काढली तशी ती गाडी पण इथे ठेवली आहे आणि ती कार पण ठेवली. ही गाडी म्हणजे एक चालतं फिरतं घर आहे. आणि आता हे ड्रायव्हिंग सीट दाखवली आहे तिथे ही ॲक्च्युअल गाडी आहे आणि हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता पहा तुम्ही गाडीमध्ये शिरलं तर हे किचन आहे गाडीच्या आत आणि बाजूला बेसिन आहे, ते किचन बेसिन आहे. हे एक ड्रॉइंग रूम आहे जिथे तुम्ही नॉर्मल बसू शकता. थोडं साईडला एक कपाट पण दिलं. त्यानंतर बघितलं तर आता हे खालचं ते फ्रीज आणि काही गोष्टी तिथे दाखवल्यात. The cost is 240K. Yeah, starting from 240K. Depends on your trips. My varies. मला आज जायचं आहे. लोक बाहेर येतात लोकांनी. आता आज शिरलं तर इथे लगेच एक बेसिन आहे. हे आपलं नॉर्मल टॉयलेटमध्ये च्या वेळेस बाहेर जे असतं ते बेसिन आहे आणि इथे खाली वॉशिंग मशीन आहे. हे बाथरूम आहे. वॉश तिथे शॉवर हँड शॉवर लावलं आहे. तो ग्लास डोअर आहे. आत गेल्यानंतर बेडरूम आहे. तिथे बेड ठेवलं आहे. हे टॉयलेट. आता असा विचार येतो की इतकी जागा या गाडीत कशी आली. तर नॉर्मल आपले जसं एक मोठी बस असते त्या साईजला आहे, पण टेक्नॉलॉजी त्यांची अशी आहे की आता ही गाडी बाहेरून दाखवते. म्हणजे फोल्डेबल आहे ही गाडी. मग ती एक्सपांड होते आणि मग नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट होते आणि मग ती चालायला लागते. हा म्हणजे काइंड ऑफ आपल्याकडे जसा कुंभमेळावा भरतो ना तसा टेक्नॉलॉजीचा कुंभमेळावाच आहे. याच्यात एवढ्या अतरंगी गोष्टी आहेत काय विचारायला. आता वेळ मिळाला तर मी ते हळूहळू सगळं बघायला होईल असं वाटत नाही, पण बघू.